भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय भील मजदूर संघाचे सर्वे सर्व आमचे मित्र आमदार त्यांचाच वाढदिवस आमच्या भाषेत मजा आहे. सचिन यांचा वाढदिवस आहे, बरोबर खंडेचा वाढदिवस आहे. आमचे अजित बरोबर आहेत ना आमदार विधान परिषदेत, त्यांच्या मुलीचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. तसं इथंही आहे. मी सचिन यांना शुभेच्छा देताना मला अभिमान वाटतो. राजकारणात बरेच माणसं इकडे तिकडे पळतायत. एक माणूस मात्र या पक्षात आला, नुसता स्थिरावला नाही तर मजबूतीनं काम करतोय. त्याचं नाव सचिन. आता सचिन हे नाव कसे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. उभ्या दिशेला माहितीये सचिन नाव असलं का काय असतं. तसं हाही सचिन तसाच आहे. निष्ठावंत शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेत ज्या पद्धतीनं काम करतायत, खास करून मुंबईकरांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, ते कसे तुटून पडतात हे आपण सर्वांनी पाहिलंय. आणि प्रयत्न चारा असेल अगदी टायमिंग साधण्यात एकदम हुशार. कुठे गडबड केली, चुकीचं वाक्य बोललं का सचिन उठले नावं. आणि हे जे त्यांचा हातखंड आहे त्यामुळे कामगारांना न्याय आजही मिळत नाहीये. पण ते वरती जोपर्यंत बसलेत ना तोपर्यंत त्रास आहे. पण त्यांनी किती त्रास देऊ द्या, आम्ही धडका मारून राहण्यामध्ये राहणार. धडका मारून राहील. आणि मग गिरणी कामगारांचे प्रश्न असून घ्या, अन्य कामगारांचे ते सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील. यासाठी आपल्या सगळ्यांच्या स्वार्थासाठी बरं का त्याला उदंड आयुष्य मिळतं. उत्तम आरोग्य मिळू द्या आणि जिथं पाय टाकाल तिथं यश मिळू द्या अशी शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद. जय हिंद. सचिन भाऊचा दरवर्षी आम्ही वाढदिवस करत असतो. गेले जवळजवळ 35 वर्ष तरी आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे. आणि एवढ्यासाठी वाढदिवस करत असतो की भाऊ तरुण असताना या संस्थेमध्ये आले आणि ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली. त्याच्यामुळे त्यांचा वाढदिवस करण्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो. आणि खूप आमचे जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सगळे या ठिकाणी या वाढदिवसाला हजर राहतात. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक पण आता येऊ लागलेले आहेत. आज जे सभागृह भरला होता त्याचे 2-3 कारण आहेत. आमचे कामगार तर होतेच, तर त्याचबरोबर संपूर्ण पुण्यापासून औरंगाबादपासून नाशिक वगैरे हे सगळ्या ठिकाणचे लोक, ठाण्याचे होते, मुंबईमधले सगळे लोक होते. आणि सगळ्यांनी भाऊंना चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद दिला. तर भाऊंचं कार्य जे आहे ते अतिशय सगळ्यांना त्यांना बरं वाटणारं काम आहे त्यांचं. कुठल्याही क्षेत्रातलं काम असू दे ते ताबडतोबीने नाही म्हणत नाही. प्रत्येक क्षेत्रातलं काम करण्याची तयारी त्यांची आहे. दुसरं असं आहे, कुठलीही समस्या असेल तर त्याचं निवारण कसं करायचं याची अतिशय चांगली कल्पना त्यांना आयडिया आहे त्यांना. त्याच्यामुळं त्यांची ही धडाडी बघून सगळे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ट्रस्ट आहे सगळ्यांचं त्यांच्यावर. त्याच्यामुळं ही संस्था पुढे जाण्यासाठी किंवा सामाजिक कार्य पुढे जाण्यासाठी किंवा राजकीय घडामोडी ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग असतो. त्याच्यामुळे ते निश्चितच यापुढे देखील तशाच पद्धतीचं नेतृत्व, खंबीर नेतृत्व करतील ही अपेक्षा आणि त्यांना ती शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. गिरणी कामगारांचा प्रश्न असेल, एकनाथ शिंदे हो. सकारात्मक चर्चा झाली. पुढची रणनीती कशाबद्दल? त्या दिवशी 10 मार्चला आमचा मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये स्वतः सचिन भाऊ होती, त्यांच्याबरोबर काही आमदार पण होते महाराष्ट्रातले. आणि त्यांनी गिरणी कामगारांचा प्रश्न जो आहे तो चांगला उचलून धरला. त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि ताबडतोब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीटिंग लावली. आणि त्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक चर्चा झाली. आणि गिरणी कामगारांना मुंबईतच घरं देऊ अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आमच्याशी चर्चा करताना त्यांनी मान्य केलं. आणि तशा पद्धतीचं त्यांच्या सचिवांना त्यांनी म्हणजे त्या संबंधित खात्याच्या सचिवांना त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की या गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळवण्यासाठी जेवढं तुम्हाला काय करताय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. FSI एक वाढवून देण्याच्या बाबतीत SREची स्कीम असो, रिपेरिंग बोर्डाची असो किंवा लँड जे आहेत खाली पडलेले आहेत, खार लँड आहेत किंवा गिरणी कामगारांच्या चाळी आहेत त्या मोठ्या रिपेरिंग करताना किंवा त्याचं पुनर्वसन करताना त्या ठिकाणी एक FSI वाढवून द्यायचं. शिवाय मुंबईमध्ये अजूनही NTCच्या 14 गिरण्या आहेत. त्या 14 गिरण्याची जागा ही लीजवर होती पूर्वी, ती आता सरकार जमा आहे.
तर दिल्लीची जमीन जी आहे ती पण याच्यासाठी वापरावी, घरांसाठी कामगारांच्या, आणि कामगारांना जास्तीत जास्त घर देण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या चर्चेमध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये सुद्धा भाऊंचा मोठा सहभाग होता.